नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल तेथे अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. काल आपण नवोदय विषयातील 10 नवोदय परीक्षेतील गणित या विषयातील 10 प्रश्न पाहिले होते. तर त्याच्या पुढचे 10 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर चला तर बघूया आपण प्रश्न. बघा, 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीवर गेला आहे. या गटात 1/5 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. या गटात आणखी किती विद्यार्थ्यांनी समाविष्ट असत्या ज्यामुळे विद्यार्थी 710 झाले असते. बघा, आता आपल्याला दिलंय काय, तर आता या ठिकाणी 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीवर गेला, म्हणजे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, तर 80 आहेत. आणि त्या 80 पैकी या गटात 1/5 विद्यार्थिनी आहेत आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. या गटात आणखी किती विद्यार्थ्यांनी समाविष्ट असत्या ज्यामुळे विद्यार्थी 710 झाले असत्या. आता आपल्याला एकूण विद्यार्थी किती आहेत, तर 80 विद्यार्थी आहेत. या 80 विद्यार्थ्यांपैकी 1/5 विद्यार्थिनी आहेत. आता 1/5 विद्यार्थिनी, मग आपण जर त्याचा आकडा काढायचा तर 80 गुणिले 1/5, 5 एके 5, 5 एके 5, 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 30 झाले, 5 सक 30. म्हणजेच त्या ठिकाणी काय, तर 80 पैकी किती मुली गेलेल्या आहेत, तर सहलीला 16 एके 16 मुली गेलेल्या आहेत. आता आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. आता 80 मधून 16 गेले. आता जर आपण विद्यार्थी, आता विद्यार्थिनी म्हणजे या ठिकाणी मुलींची संख्या आहे 16, तर मुले बरोबर काय, तर 80 वजा 16. आता 80 वजा 16 बरोबर त्या ठिकाणी काय आहे, तर 64 मुले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये, की या गटात आणखी किती विद्यार्थिनी समाविष्ट असत्या ज्यामुळे विद्यार्थी 710 झाले असते. आता विद्यार्थी म्हणजेच त्या ठिकाणी मुलांची संख्या. मग अगोदर आपल्याला या 80 गुणिले 710. आता या ठिकाणी शून्याला शून्य गेला, 8 7 56. म्हणजेच आता आपल्याला काय दिलेलं आहे, की अगोदर मुले 64 होती आणि आपल्याला आता काय म्हणलेलं आहे, की किती मुली वाढवल्या, म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, तर मुलांची संख्या 64 वरून आपल्याला 56, का तर 710. मग या ठिकाणी 64 मधून 56 गेले, तर 64 वजा 56 बरोबर त्या ठिकाणी उत्तर येणार आहे 8. म्हणजेच याच्यामध्ये 8 विद्यार्थिनी वाढवल्या, म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, तर त्या मुलांची संख्या 710 होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, पुढचा प्रश्न. रेल्वेच्या एका डब्याची लांबी 18 मीटर आहे. 2 डब्यातील अंतर 0.6 मीटर आहे. 5 डबे एकमेकांना जोडल्यानंतर होणारी लांबी असेल. आता या ठिकाणी आपल्याला काय दिले, तर रेल्वेचा डबा. असे किती डबे आहेत, तर त्या ठिकाणी एका डब्याची लांबी आपल्याला दिलेली आहे. डब्याची लांबी बघा, डब्याची लांबी बरोबर आपल्याला दिलेले आहे 18 मीटर. असे किती डबे आहेत, तर 5 डबे आहेत. मग आपण जर 5 डब्यांची लांबी बघितली तर 18 गुणिले 5, 18 पंचे 90. पण आता त्या ठिकाणी 2 डब्यामध्ये किती अंतर आहे, तर 0.6 मीटर आहे. आता याच्यामध्ये 5 डबे एकमेकांना जोडले, म्हणजे जर समजा आपण इथं विचार केला की डबे बाबा 1 2 3 4 5, आपण 1 2 3 4 5 डबे जरी असले तर अंतर बघा, इथं 0.6, इथं 0.6, इथं 0.6 आणि इथं 0.6. म्हणजेच या ठिकाणी 0.6 गुणिले किती येणार आहे, तर ते 4. मग या ठिकाणी यांचा गुणाकार 4 सक 24 ला 4 हातचे आले 2, 4 0 0 2 दशांश 2.4. म्हणजेच बघा, 5 डब्यातील डब्यांची लांबी 90 आणि त्यांच्यातील अंतर त्या ठिकाणी काय येणार आहे, तर 2.4. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय येईल, तर 92.4 मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा प्रश्न. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, तर जॉर्जला किती गुण मिळाले. बघा, आता इथं हे जे उदाहरण आहे ते एक समीकरण दिलेलं आहे. अशा वेळी काय करायचं, तर ज्यावेळेस तुलना केली जाते तर त्या तुलनेमध्ये जो दोन्हीमध्ये आलेला आहे,
त्याला आपण x मानून उदाहरण सोडवायचं. उदाहरणार्थ आता इथं जर बघितलं की रहीमला दिनेश पेक्षा 10 म्हणजे रहीम आणि दिनेश आलेला आहे, आणि दुसरीकडे काय आलंय तर जॉर्जला रहीम पेक्षा, म्हणजे इथं पण रहीम आलाय इथं पण रहीम आलेला आहे, म्हणून दोन्ही ठिकाणी रहीम आहे, म्हणून रहीमला मिळालेले जे गुण आहेत ते गुण आपण x मानू. रहीमला मिळालेले गुण बरोबर काय तर x मानले आपण या ठिकाणी. आता रहीम वरून जी तुलना केल्या त्या तुलनेनुसार आपण इतरांचे गुण पाहूया. रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक मिळाले. आता रहीमला 10 गुण जास्त आहेत म्हणजे दिनेशला 10 गुण कमी असणार आहेत, म्हणून या ठिकाणी दिनेशचे गुण बरोबर दिनेशला मिळालेले गुण बरोबर x वजा 10. त्यानंतर पुढच्या वाक्यात काय दिलं की जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले, म्हणजे इथं देखील रहीम पेक्षा याला 25 गुण कमी मिळालेले आहेत, म्हणजेच इथं जॉर्जला मिळालेले गुण बघा तर ते देखील काय झाले तर रहीम पेक्षा 25 कमी आहेत, म्हणजेच x वजा 25. आणि या तिघांची बेरीज आपल्याला काय दिलेली आहे तर आपल्याला त्या ठिकाणी 235 दिलेले आहे. मग याचं आपण समीकरण मांडू. रहीमला x मिळाले अधिक दिनेशला x वजा 10 मिळाले अधिक जॉर्जला x वजा 25 मिळाले, आणि या सर्वांची बेरीज आपल्याला 235 दिलेली आहे. मग या 235, मग आता या ठिकाणी x x x किती x झाले 3x. त्यानंतर आता इथं वजा 10 आणि वजा 25, वजा वजा काय होणार आहे तर अधिक होणार, चिन्ह वजा राहणार, 25 अधिक 10 35, म्हणजे 3x वजा 35 बरोबर 235 आलं. आता बरोबर चिन्हाच्या या बाजूला वजा 35 हे वजा आहेत, त्या बाजूला नेलं तर आपल्याला काय होणार आहे तर ते अधिक होतील. 3x बरोबर 235 अधिक 35, 235 अधिक 35 बरोबर 3x बरोबर आले 270, आणि x बरोबर मग 270 भागिले 3, 3 1 3, 3 9 27, 3 0 0, म्हणजेच x बरोबर 90 आलं. x बरोबर 90 म्हणजेच काय आलं तर रहीमला मिळालेले गुण काय झालेले आहेत तर 90 आलेले आहेत. आपल्याला विचारलंय जॉर्जला मिळालेले गुण. आता जॉर्जला काय सांगितलं तर x वजा 15, म्हणजेच या ठिकाणी जॉर्जचे गुण बरोबर बघा जॉर्ज केले आहेत x वजा 25, मग 90 वजा 25, मग 90 मधनं 25 गेले किती आले तर 65, म्हणजे जॉर्जला किती गुण मिळाले त्या ठिकाणी 65 गुण मिळाले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढे आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. आता पदावली सोडवत असताना पदावली प्रथम आपण इथं मांडून घेऊया. 10 गुणिले 10 अधिक कंसामध्ये 400 भागिले, त्यानंतर इकडं महिरपी कंसामध्ये 100 वजा परत कंस 50 वजा 3 गुणिले 10, इथं बार दिलेला आहे वरती बघा. आता पदावलीचा नियम कंचे भागोबे, पहिल्यांदा कंस सोडवा, कंस पदावलीमधील सर्व कंस झाल्यानंतर गुणाकार भागाकार यापैकी जी क्रिया अगोदर दिलेली आहे ती प्रथम सोडवा. त्या क्रिया पूर्णपणे संपल्यानंतर बेरीज वजाबाकी पैकी जी क्रिया अगोदर आपल्याला दिली आहे ती सोडवा. या पद्धतीने आपण पदावली सोडवतो. परंतु याच्यामध्ये एक वेगळा हे आलेला आहे बार, की याचा अर्थ काय की काही असेल तर पहिल्यांदा हे सोडवा. मग यानुसार जर आपण विचार केला तर बघा 10 गुणिले 10, आता कंसाच्या बाहेरचा आपण इथं डायरेक्ट सोडवलं तरी चालतंय. 10 10 100 अधिक, आता इथं 400 भागिले महिरपी कंसामध्ये 100 वजा, आता इथं कंसामध्ये 50 आहे असे 50 वजा 3 10 30. आता याच्यामध्ये 100 आहे असं अधिक, इकडं कंसामध्ये 400 भागिले इकडं महिरपी कंसामध्ये 100 वजा 50 मधनं 30 गेले 20, 50 मधनं 30 गेले राहिले किती 20. आता त्याच्यानंतर आता 100 वजा 20 काय राहणार आहे तर 80. बघा 100 अधिक महिरपी कंसामध्ये 400 भागिले 100 मधनं 20 गेले 80. आता यानंतर 80 न 400 ला भागायचं, 8 पंचे 40, म्हणजे 100 अधिक 400 ला 80 न भागल्यानंतर येणार 5, आणि 100 अधिक 5 बरोबर 105. म्हणून या पदावलीचं उत्तर काय आलं तर 105. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे 105, पर्याय क्रमांक 4 डी. बघा पुढचा प्रश्न,
360 ग्रॅम हे 3 किलोग्रॅमचे किती पट आहेत? आता 360 ग्रॅमचे आपल्याला काय करायचे तर 3 किलोग्रॅमची तुलना करायची आहे. मग आपण तुलना करत असताना त्याचं एकक समान असणं गरजेचं आहे. समजा हे 360 ग्रॅम आहेत तर याच्यामध्ये याची तुलना 3 किलोग्रॅम, किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर किलो नंतर हेक्टो डेकाग्रॅम, म्हणजेच त्या ठिकाणी 3 किलोग्रॅम बरोबर 3000 ग्रॅम. आणि आपल्याला याचं पट विचारलेलं आहे. मग आपण यांचा हे करूया, शून्याला शून्य गेला, भाग कितीनं जातोय बघा, 36 आहे, 300 आहे, 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 0 0 आणि 3 0 0. वरती 12 आहे, खाली 100 आहे, एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 0 आहे, 2 न भाग जाईल, बे सक 12, बे पंचे 10, बे 0 0, परत एकक स्थानी 6, एकक स्थानी 0, पुन्हा 2 न भाग जाईल, बे त्रिक 6 आणि बे दुनी 4, 1 उरला, बे पंचे 10, म्हणजे 3/25. म्हणून बघा आता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, एका वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यात 240 ची तफावत आहे. जर लाभ 1/5 आहे तर विक्रीची किंमत आहे. बघा आता त्या ठिकाणी काय सांगितलं की वस्तूची खरेदीची किंमत आणि वस्तूची काय दिलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी विक्रीची किंमत, याची तफावत 240 आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असणार आहे आणि ती किती आहे तर 240 न जास्त आहे. म्हणजे नफा किती झालेला आहे त्या ठिकाणी 240 रुपये नफा झालेला आहे. जर लाभ 1/5 म्हणजे जर समजा 5 भागापैकी 1 भाग आपण जर विचार केला तर एक लाभ काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, लाभ बरोबर 1/5 म्हणजे 5 पैकी 1 भाग काय आहे तर लाभ आहे. मग 5 भाग काय असणार आहे तर त्याची खरेदी किंमत असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय तर विक्री किंमत विचारली. विक्री किंमत म्हणजे काय तर लाभ अधिक मुद्दल म्हणजे त्याची खरेदी किंमत अधिक त्या ठिकाणी मिळणारा नफा बरोबर 5 भाग खरेदी किंमत आहे आणि 1 म्हणजे 1/6 भाग त्या ठिकाणी नफा आहे. म्हणून या ठिकाणी 1 भाग बरोबर 240 तर 6 भाग बरोबर 6 भाग बरोबर आपल्याला काय आहे तर त्या ठिकाणी 6 भाग ही त्याची विक्री किंमत आहे. मग या ठिकाणी 6 x बरोबर काय आलं तर तिरकस गुणाकार केला 6 गुणिले 240, मग 6 0 0, 6 चौक 24 ला 4, हातचे आले 2, 6 दुनी 12 आणि हातच्याचे 2 14, 1440 रुपये ही काय झाली तर त्या वस्तूची विक्री किंमत झाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. सुधीरला काटकोन काढायचा होता पण माप घेताना त्यांनी 5 अंश माप कमी घेतले तर त्याने काढलेला कोण आहे. आता बघा की सुधीरला काय काढायचा होता काटकोन, काटकोनाचं माप किती असतं तर 90 अंशाचा काटकोन असतो. 90 अंश ज्या कोणाचं माप 90 अंश आहे त्या कोणाला काटकोन म्हटलं जातं. बघ मग त्या काटकोनाचं माप घेत असताना त्यानं काय केलं तर 5 अंश माप कमी घेतलं, म्हणजेच 90 अंशाचा कोन त्याला काढायचा होता परंतु 5 कमी म्हणजे त्यानं 85 अंशाचा कोन काढला. किती अंशाचा काढला 85 अंशाचा कोन काढलेला आहे. मग 85 अंशाचा कोन म्हणजे तो काय झाला तर लघुकोन झाला. म्हणून आता या ठिकाणी लघुकोन 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला पण लघुकोन म्हणतो. म्हणजे त्यानं काटकोन काढायच्या ऐवजी त्यानं 85 अंशाचा लघुकोन काढलेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणिले 10 मीटर आहे. हॉलला 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकाराच्या किती टाइल्स लागतील. आता या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला अगोदर हॉलचं क्षेत्रफळ काढून त्या हॉलच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भागल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या टाइल्स मिळतील. परंतु ते काढत असताना आपल्याला त्याच्यासाठी त्याची एकक समान करून घेणं गरजेचं आहे. बघा आता त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणाऱ्या टाइल्स बरोबर काय करायचं लागणार आहे तर त्या ठिकाणी हॉलचे क्षेत्रफळ भागिले आपल्याला काय करावं लागणार आहे तर टाइल्स, एका टाइल्सचे क्षेत्रफळ काढावं लागणार आहे.
आता या ठिकाणी हॉलचं क्षेत्रफळ, हॉल आयताकृती आहे, लांबी गुणिले रुंदी, मग त्याच्यानुसार त्याचं जे माप दिलेलं आहे आपल्याला ते माप 12 मीटर गुणिले 10 मीटर दिलेलं आहे, परंतु एकक समान करण्याच्या दृष्टीने त्याचं 12 मीटरचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटर मध्ये करावं लागणार आहे. त्याचं झालं 1200 गुणिले 10 मीटर बरोबर 1000 सेमी भागिले आपल्याला ते एका टाईलचं क्षेत्र, टाईलची लांबी रुंदी दिलेली आपल्याला 10/8, 10 गुणिले 8 आकाराची काय आहे तर एक टाईल्स आहे. मग आता या ठिकाणी या शून्याला हा शून्य गेला, इथं काय राहिला 8, 8 एके 8, 8 एके 8, 12 मधून 8 गेले 4 राहिले, इथं 40 झाले, 8 पंचे 40, तर 15 गुणिले 1000 बरोबर त्या ठिकाणी 15,000. म्हणजेच आपल्याला एकूण किती टाईल्स लागतील यासाठी तर 15,000 टाईल्स लागतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. एक दुकानदार एक खुर्ची 3/20 च्या ऐवजी 2/25 फायदा घेऊन विकतो, त्यामुळे त्याला ₹56 कमी मिळतात, तर खुर्चीची किंमत आहे. आता या ठिकाणी आपल्याला खुर्चीची किंमत दिलेली आहे का तर नाही. मग खुर्चीची किंमत आपण त्या ठिकाणी मानूया. खुर्चीची किंमत बरोबर आपण x मानू, म्हणजे सुरुवातीला खुर्चीची किंमत x आहे, तर त्या किमतीच्या तो कितीला विकणार होता तर गुणिले 3/20 ला विकणार होता. किती 3/20 ला. परंतु काय केलं तर त्यानं त्या किमतीच्या 2/25 ला विकलं आणि त्यावेळेस काय झालं तर त्याला ₹56 कमी मिळालेले आहेत. म्हणजेच काय तर पहिल्यांदा 3/20 मधनं विकणार होता, त्याच्याऐवजी 2/25 ने विकलेला आहे, म्हणून त्याच्यातून आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे त्या किमतीच्या. मग x गुणिले 3/20 वजा x गुणिले 2/25 आणि याची वजाबाकी दिली का तर आपल्याला 3/20 न विकण्याऐवजी 2/25 न विकल्यामुळे काय झाले तर आपल्याला ₹56 कमी मिळालेले आहेत. म्हणून या दोघांची वजाबाकी बरोबर किती आलं तर 56 आलेलं आहे. आता या ठिकाणी x गुणिले 3 बरोबर काय आलं तर 3x/20 वजा x गुणिले 2 बरोबर 2x/25 बरोबर या ठिकाणी काय आलेलं आहे तर 56. आता इथं छेद समान करून वजाबाकी करूया. अपूर्णांक आहे 25 गुणिले 3, 25 त्रिक 75, 75x वजा 20 दुनी 40x छेदाचा गुणाकार 25 दुनी 50, 500 बरोबर 56. आता या ठिकाणी हे भागिले 56 आहेत बरोबर चिन्हाच्या सॉरी भागिले 500 आहेत बरोबर चिन्हाच्या इकडे गेले काय होणार आहेत गुणिले 56 गुणिले 500 आणि इकडे 75 मधून 40 गेले, किती राहिले त्या ठिकाणी 5 मधून 0 गेले 5 आणि 7 मधून 4 गेले 3, म्हणजे 35x बरोबर 56 गुणिले 500. आता इकडे घेऊया आपण. मग x बरोबर किंमत काढत असताना 56 गुणिले 500/35. मग आता या ठिकाणी 7 न भाग जातोय, 7 5 35, 7 8 56, 5 1 5, 5 1 5, 5 0 0, 5 0 0, म्हणजे 8 गुणिले 100 बरोबर 800. x बरोबर काय आलं 800. म्हणजे त्या ठिकाणी त्या खुर्चीची किंमत किती मिळाली आपल्याला 800. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आज आपण जे 10 प्रश्न घेतो त्यातला आजचा शेवटचा प्रश्न. पुढील स्तंभालेखात सातारा स्थानकातून विविध शहरात जाणाऱ्या गाड्यांची माहिती दिली आहे, त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. एकूण गाड्यापैकी 103 गाड्या कोणत्या शहरात जातात. आता या ठिकाणी आपल्याला एकूण गाड्या दिलेल्या आहेत आपल्याला की बाबा या सातारा स्थानकातून पुण्याला जाणाऱ्या गाड्या, मुंबईला जाणाऱ्या गाड्या, बारामतीला जाणाऱ्या गाड्या आणि कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या. मग अगोदर आपल्याला एकूण गाड्यांच्या म्हणलेलं आहे, त्यामुळे अगोदर एकूण गाड्या किती जातात त्या काढल्या पाहिजेत. जर आपण आलेखामध्ये पाहिलं तर या ठिकाणी पुण्याला किती गाड्या जातात तर या ठिकाणी 70 गाड्या जातात. समजा आपण या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 70 पुण्याला 70 गाड्या जातात, मुंबईला किती जातात तर या ठिकाणी 80 गाड्या जात आहेत. त्यानंतर इकडं बारामतीला किती जात आहेत तर 30 गाड्या जातात आणि कोल्हापूरला किती जात आहेत तर 60. म्हणजेच या ठिकाणी या सगळ्यांची बेरीज केली 0 8 आणि 7 15 15 आणि 3 18 18 आणि 6 24, म्हणजे सातारा स्थानकातून 240 गाड्या जातात. या एकूण गाड्याच्या आपल्याला 103 गाड्या कोणत्या
शहरात जात आहेत म्हणलं विचारलेलं आहे. म्हणजेच या एकूण गाड्याचा आपल्याला 1/3 काढावा लागणार आहे. मग एकूण गाड्या 240 गुणिले 1/3, 3 एके 3, 3 8 24, 3 0 0, 80 एके 80. म्हणजेच 1/3 गाड्या म्हणजेच किती आल्या तर 80 गाड्या. मग 80 गाड्या कोणत्या शहरात जातात सातारा शहरातून? तर या ठिकाणी मुंबई या शहरात किती जातात तर 80 गाड्या. म्हणजेच काय झालं तर सातारा स्थानकातून 240 गाड्या जातात. 240 चा 1/3 80 आला आणि 80 गाड्या सातारा स्थानकातून कुठं जातात तर मुंबईला जातात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं मुंबई. हे प्रश्न आवडले असतील, तुम्हाला समजले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.